तर माझी खूप इच्छा होती की कृष्ण मंदिरमध्ये जायची आणि ती फायनली पूर्ण झाली. सो त्याप्रमाणे आम्ही कृष्ण मंदिरला गेलो होतो. सुरुवातीलाच कृष्णाची सुंदर मूर्ती पाहिली. आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर आरतीची वेळ झाली होती. सर्वजण जमले होते, त्यामुळे थोडंसं थांबलो आणि खूप शांत प्रसन्न वाटत होतं. आरती झाली आणि आरती झाल्यानंतरच बाहेर पडलो. तिथं गेल्यानंतर सुंदर कलाकृती दिसत होती. म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं की जिवंत देखावा आहे किंवा ती जी कथा आहे ती डोळ्यासमोर उभी राहिली. खूप सुंदर कलाकृती होती. माझी मैत्रीण पण बरोबर होती. आम्ही खूप एन्जॉय केलं. खरं तर ती नाही आहे आत्ता आमच्यासोबत, पण ही आठवण मात्र ती मागे ठेवून गेली. खरं सांगू का, म्हणजे आपल्याला एखाद्याचा राग आला की आपण लगेच बोलणं बंद करतो किंवा तो राग मनात धरून ठेवतो. पण आपल्यासोबत आत्ता जी व्यक्ती आहे ना, ती पुढे असेल किंवा नसेल हे नाही आपण सांगू शकत. त्यामुळं प्रत्येक क्षण आपल्या माणसांसोबत आनंदात घालवा. कारण समोरचा माणूस आपल्यासोबत किती दिवस आहे हे आपण नाही सांगू शकत. हे मी अनुभवातून सांगते. सगळं अनएक्सपेक्टेड होतं, पण ही मेमरी ना काय आयुष्यभर सोबत राहील. आम्ही थोडी पुस्तकं बघितली आणि जवळच असलेल्या बालाजी मंदिरमध्ये गेलो होतो आणि आरतीची वेळ झाली होती. आम्ही बालाजीच्या दर्शनाची वाट बघत होतो आणि फायनली आम्हाला बालाजीचं दर्शन झालं. मनापासून आम्ही प्रार्थना केली, सर्वांना सुखी ठेव आणि सर्वांचं कल्याण कर अशी प्रार्थना करून बालाजीचं दर्शन घेऊन आम्ही खाली आलो आणि तिथंच तुला चालू होती म्हणून ते बघण्यासाठी आम्ही थांबलो होतो. तुम्हाला सुद्धा आयुष्यात कधी हरल्यासारखं वाटत असेल, काहीच समजत नसेल की नेमकं काय करावं, काय होतंय माझ्या आयुष्यात, इथे नक्की येऊन जा. खूप शांत मन, अगदी प्रसन्न होतं. जणू आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स इथे सॉल्व होतात असं म्हटलं तरी काही हरकत नाही. एकदा नक्की येऊन जा. आता ही जी तुला चालू आहे ना, ह्याच्यामध्ये काय असतं की जेवढं वजन असेल आपलं तर तेवढी पुस्तकं किंवा भगवद्गीता हे इथं दान केली जातात आणि खूप वेळ झाला होता. सो आम्ही परतीच्या वाटेला निघालो. तर अशी होती ही संध्याकाळ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि डिवाइन गर्लला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.